कालची रील बघून बऱ्याच क्लायंटनी कॉल मेसेजेस करून विचारलं, सर सध्या आम्ही रेंटवर राहतो, आम्हालाही स्वतःचं घर घ्यायचंय, सो कशी प्लॅनिंग केली पाहिजे. मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे डिसिजन हा इमोशनली नाही, फायनान्शियली घेतला पाहिजे. इंडियामध्ये घर घेणं म्हणजे सक्सेस असं समजलं जातं. म्हणून तुम्ही बघाल एज ब्रॅकेट 25 to 30 मध्ये बऱ्याच लोकांकडे मोठ्या अमाऊंटचे होम लोन्स असतात. एक एक्झाम्पल घेऊयात. एक क्लायंट आहे जो रेंटवर राहतोय, रेंट आहे मंथली 20,000चा. त्याला नवीन फ्लॅट घ्यायचा होता, तो सर्व बघून आला, कॅल्क्युलेशन केलं, ईएमआय येणार होता मंथली 60,000चा. सो त्याला काय करायचंय, 60,000 मायनस 20,000, 40,000ची एसआयपी चालू करायची फॉर नेक्स्ट 5 years. एव्हरेज 12% जरी रिटर्न मिळाले तर 32 lakhsचा कॉर्पस क्रिएट होतो. सेम एसआयपी 10 years कंटिन्यू केली तर 92 to 93 lakhsचा कॉर्पस क्रिएट होतो. म्हणजे काय, त्याची बाईंग कॅपॅसिटी वाढते. आज जर तो 2 BHK घेणार असेल तर उद्या 2.5 3 BHK साठी जाऊ शकतो. पण लोक करतात काय, इमोशनल डिसिजन घेऊन लोनच्या ईएमआय मध्ये स्टक होऊन जातात. फायनान्शियली प्रत्येक वेळा बाईंग स्मार्ट असतेच असं नाही. रेंट टेम्पररी असतं, रॉंग होम लोन परमनंट स्ट्रेस देऊ शकतं. तुम्हालाही घर घ्यायचंय, प्रॉपर प्लॅनिंग करून घ्यायचंय तर माझ्या ऑफिसला व्हिजिट करा किंवा दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.